श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितधरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। जयति जयति माया यस्य कायाधिवस्ते रचनवचनमेकं केवलं चाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽस्मि सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि। देवर्षि नारद महाराज की जय। हाय राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम राम राम। राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राजा राम। आय ये दयाल घन राम। ये दयाल घन ये दयाल घन राम। ये दयाल घन राम। उडुपति वदनाय अम्बुजनयनाय उडुपति वदनाय अम्बुजनयनाय कोमलतनुगणशाय। कोमलतनुगणशाय। ये दयाल घन राम। ये दयाल घन राम। चूड़ामणि सुत विठ्ठल विनवे चूड़ामणि सुत
सुत विठ्ठल विनवी प्रीत सो तव नाम प्रीत सो तव नाम ये दया घन राम ये दया घन राम ये दया घन राम सीताकांत स्मरण जय जय राम ये रे धावत आज गुरुराया 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 शरणागत मानि पाया शरणागत मानि पाया ये रे धावत आज गुरुराया ये रे धावत आज गुरुराया इह पर दोन्ही घसरून गेले इह पर दोन्ही घसरून गेले इह पर दोन्ही घसरून गेले वरपड झालो अपाया वरपड झालो अपाया ये रे धावत आज गुरुराया ये रे धावत आज गुरुराया चूडामणि सुत निज कर देवुनि 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 चूडामणि सुत चूडामणि सुत चूडामणि सुत चूडामणि सुत चूडामणि सुत चूडामणि सुत निज कर देवुनि लावित रे गुण गाया गाया लावित रे गुण गाया लावित रे गुण गाया लावित रे गुण गाया ये रे धावत आज गुरुराया ये रे धावत आज गुरुराया ये रे धावत ये रे धावत ये रे धावत आज गुरुराया विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराज की जय नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांचीसुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड रे, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड रे, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड. वा वा. शून्य आकाश झोंबती योगी, शून्य आकाश, शून्य आकाश, शून्य आकाश झोंबती योगी. मन वाणीलाही जेथे, मन वाणीलाही जेथे लागे नाही जोड, मन वाणीलाही जेथे लागे नाही जोड, लागे नाही जोड, लागे नाही जोड. भक्ती एक गोड, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड रे, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड. यागत पाचा नादी लागती, यागत पाचा, यागत पाचा, यागत पाचा नादी लागती. श्रम भारी होवो निया, श्रम भारी होवो निया, देहा केले रोड, श्रम भारी होवो निया, देहा केले रोड, देहा केले रोड, देहा केले रोड. भक्ती एक गोड, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड रे, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड. तीर्थव्रताने इंद्रिया कोंडा, तीर्थव्रताने इंद्रिया कोंडा. चित्त राही नास्थिर, चित्त राही नास्थिर, करीधर सोड, चित्त राही नास्थिर, करीधर सोड, करीधर सोड, करीधर सोड. भक्ती एक गोड, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड रे, भक्ती एक गोड प्राण्या. कृष्ण मुकुंदा माधव नामे, कृष्ण मुकुंदा, कृष्ण मुकुंदा, कृष्ण मुकुंदा माधव नामे. चूड़ामणि जापुरे, चूड़ामणि जापुरे, चूड़ामणि जापुरे भजनाची खोड, चूड़ामणि जापुरे भजनाची खोड, भजनाची खोड पुरे, भजनाची खोड, भजनाची खोड पुरे, भजनाची खोड. भक्ती एक गोड, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड रे, भक्ती एक गोड प्राण्या, भक्ती एक गोड, भक्ती एक गोड, भक्ती एक गोड. विठोबा रुखमाय.
विठोबा रुखमाय, विठोबा रुखमाय, विठोबा रुखमाय, विठोबा रुखमाय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. आजच्या पूर्वरंगासाठी निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग चुडामणीसूत श्री विठ्ठल शास्त्री महाराज चाकूरकर यांचा आहे. महाराजांचा कालावधी साधारण 1810 ते 1875. या कालावधीमध्ये महाराजांनी अनेक संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली. मराठीचे प्रसिद्ध पारमार्थिक कवी म्हणून नाव मिळवलं आणि थोर कीर्तनकार म्हणून स्वरचित नारदीय कीर्तनाची आख्यानं घेऊन भारतभर ते फिरले. काशीला त्यांना शास्त्री पदवी मिळाली. त्यांच्या अभंग संग्रहातलं हे एक अभंग आहे. या अभंगामध्ये महाराजांनी संसारी माणसाला, प्रापंचिक माणसाला सर्वात सोपा, परवडणारा, आवडणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्तिमार्ग, त्याचं महत्त्व पटवून दिलं आहे. आणि हे सांगत असताना इतर मार्गातले धोके देखील दाखवून दिलेत. मानवी स्वभाव असा आहे की जे करू नका म्हणतो ते आधी समजायचं असतं आपल्याला की का नाही करायचं. त्यामुळं आपण इतर मार्गांबद्दल थोडक्यात बघू आणि मग भक्तिमार्गाकडे येऊ. पहिल्यांदा काय सांगितलं? शून्य आकाशात झोंबती योगी, मनवाणीलाही जेथे लागे नाही जोड. शून्य आकाशाला झोंबणारे योगी म्हणजे निर्गुणाची भक्ती करणारे, ज्ञानमार्गाने जाणारे. योगमार्ग एवढा खडतर आहे की योग वशिष्ठामध्ये त्याच्या 8 पायऱ्या सांगितल्यात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मोक्ष समाधी. ह्या सगळ्या टप्प्यातून यशस्वीरित्या पार केल्यानंतर शेवटी समाधी आहे. समाधीचे 2 प्रकार आहेत, सबीज समाधी आणि निर्बीज समाधी. ती सगुण समाधी थोडी सोपी तरी असते म्हणे, निर्गुण समाधी त्याहीपेक्षा अवघड. आता ह्या यम नावाच्या पायरीवरती 5 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा सत्य आहे. प्रापंचिक माणसाला ते जमणार आहे का? पदोपदी खोटं बोलावं लागतं आपल्याला ते जमणार आहे का? ज्ञानमार्गाने भक्ती जर नसेल तर भगवंत मिळतोच असं नाही बरं का. ज्ञानमार्गाने भगवंताचं स्वरूप कळतं, पण भगवत प्राप्ती करता तुमच्या ज्ञानाच्या तळाशी शेवटी भक्ती लागतेच. त्यामुळे एवढ्या खडतर मार्गाने जाऊनही भगवत प्राप्ती होईलच याची शाश्वती नाही. त्यानंतर याग तपाच्या नादी लागती. संसारी माणसाला यज्ञयाग करणं परवडणार आहे का? खूप खर्चिक बाब आहे ती. आणि याच्याही उपर आपण सात्विकरित्या जर धन गोळा केलं तर आपण जिथे यज्ञ करणार आहोत ती जागा सात्विक पाहिजे. यज्ञाकरता आलेल्या पुरोहितांनी ते मंत्र जे म्हटलेत ते देखील तितकेच सात्विक पाहिजेत. यज्ञाला बसणारा यजमान तोही सात्विक पाहिजे. आणि जे दोघं यज्ञ करतायत, यजमान आणि पुरोहित, दोघांच्या मनातले भावसुद्धा सात्विक पाहिजेत. हे किती अवघड आहे. तर ह्या सगळ्या अवघड गोष्टीपेक्षा कर्ममार्गाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होतेच असं नाही. कर्ममार्गाने फक्त चित्ताची शुद्धी होते. चित्तशुद्धी करता कर्ममार्ग सांगितला आहे. आणि कर्म करूनही शेवटी भक्ती असावीच लागते. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये सोपा मार्ग भक्तिमार्ग. तीर्थाचं आणि व्रताचं तसंच आहे. आजकाल तीर्थाटनं राहिलीच नाहीत हो. तीर्थाटन करायला आपण निघतो आणि आपण आउटिंगला जातो, भगवंताकरता जातच नाही आपण. आल्यानंतर चर्चा दर्शनाची नसतेच, तिथं काय खाल्लं त्याची असते किंवा काय खरेदी केलं. त्यामुळे तीर्थाटनातूनही काही फारसं प्राप्त होत नाही. व्रताचं बोलायची गरज नाही. शिवरात्री एकादशी आपण करतोय, तुम्हालाही माहिती आहे काय काय करतो आपण. भगवंतानी किंवा शास्त्रांनी सांगितला उपवास. उप म्हणजे बाजूला, वास म्हणजे राहणे. भगवंताच्या बाजूला बसून राहणे. आणि बसून राहिलेलं असताना शरीराने साथ द्यावी म्हणून अन्नापासून बाजूला राहणे. किती जण करतात मला सांगा असं व्रत? कुणीच नाही. संसारिक माणसाला ते जमत नाही. बायकोनी सकाळी पोहे द्यायला उशीर लावला तर अंगावर जातो आपण. आपल्याला ते जमणार आहे का? तर सगळ्यात सोपा उपाय भक्तिमार्गाने जा. त्याच्यामुळं भक्तिसूत्रामध्ये नारदांनी 3दा ओरडून सांगितलं आहे, भक्ती रे वगैरे असी, भक्ती रे वगैरे असी, भक्ती रे वगैरे असी. भक्ती सर्वश्रेष्ठ आहे.
भक्ती नसेल तर तुमच्या वैराग्यालाही अर्थ नाही आणि तुमच्या ज्ञानालाही अर्थ नाही. त्यामुळं भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ आहे, सर्वांना पटणारा, पचणारा आणि आवडणारा. तर भक्तिमार्गाने जात असताना भगवत प्राप्ती तर होणारच आहे. पण मग काही जणांनी विचारलं नारदांना की भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, पण भक्ती करायची कशी? तेव्हा नारदांनी सांगितलं, यथा गोपस्त्रियानाम, की व्रजातल्या स्त्रियांनी जशी भक्ती केली तशी भक्ती करा. अज्ञानी होत्या, पण त्यांची भक्ती इतकी होती की भगवत प्राप्ती त्यांना झाली. भागवतातली कथा तुम्हाला माहिती आहे. उद्धवाला भगवंतांनी पाठवलं ज्ञान देण्याकरता गोपिकांना, आणि गोपिकांना ज्ञान देण्याकरता उद्धव महाराज तिथे गेले. तेव्हा गोपिकांनी प्रश्न विचारला की तुम्ही आम्हाला ज्ञान देणार हो, आम्ही घ्यायचं कुठं? आमच्या डोक्यात कृष्ण आहे, आमच्या डोळ्यात कृष्ण आहे, आमच्या कानात कृष्ण आहे, आमच्या रोमारोमात कृष्ण आहे, तुमचं ज्ञान आम्ही ठेवायचं कुठं? आणि तेव्हा उद्धवाच्या लक्षात आलं की यांना ज्ञान देण्याकरता भगवंतांनी नाही पाठवलेलं, यांची भक्ती आपल्याला कळावी. नुसतं ज्ञान येऊन फायदा नाही, भगवंत कळण्याकरता भक्ती लागते. भगवंत कशानेही प्राप्त होत नाही, फक्त भक्तीने प्राप्त होतो. भक्त्या तुष्यति केवलम न तु गुणैर भक्ती प्रियो माधवाहा. देवाला फक्त भक्तिप्रिय आहे तुमची. तुमच्या मनातला भाव किती शुद्ध आहे, किती स्वच्छ आहे. काशीच्या विश्वेश्वराचं तीर्थ जितकं शुद्ध असतं तितका शुद्ध भाव पाहिजे. म्हणजे जगात सगळेच शुद्ध गंगा आहे, त्या गंगेचं पाणी तिथे नेलं जातं. पंडितजी त्याला मंत्र म्हणून आणखीन शुद्ध करतात, आणि ते शुद्ध झालेलं पाणी विश्वेश्वराच्या अंगावर टाकल्यानंतर विश्वेश्वराचा स्पर्श होऊन आणखीन पवित्र होतं, आणखीन शुद्ध होतं. तितका शुद्ध भाव तुमचा पाहिजे, तर आणि तरच भगवत प्राप्ती होते. भक्तीने भगवंत मिळतो, पण तशा भक्तीने मिळतो बरं का, तुमच्या आमच्या भक्तीने नाही. तितकी पराकोटीची भक्ती आपण केली तर भगवंत तुमचा आहे, आणि तशी पराकोटीची भक्ती आपल्या संतांनी केली. भगवंत हा त्याचं गुणगान केल्यानंतर प्रसन्न होतो, पण त्याच्याही पेक्षा जास्त प्रसन्न त्याच्या संतांची, त्याच्या भक्ताची लीला आपण ज्यावेळेस गातो ना, ऐकतो, त्यावेळेस भगवंत प्रसन्न होतो. त्यामुळं उत्तरंगामध्ये आपण भगवंताच्या एका पराकोटीच्या भक्ताचं चरित्र पाहणार आहोत. तत्पूर्वी एकदा छान भजन करू. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. शास्त्राने भक्ती 9 प्रकारांनी सांगितली आहे. त्यातली पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. आणि श्रवण भक्ती करता काय श्रवण करायचं तर फक्त आणि फक्त भगवंताच्या लीला, म्हणजेच भगवंताचं कीर्तन. आणि भगवंताचं कीर्तन जर श्रवण करायचं असेल तर तुमच्याकरता सगळ्यात सोपा उपाय काय? पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे, पाहिजे ते कीर्तन एका क्लिकमध्ये. यूट्यूबच्या चॅनलवरती जा, कीर्तन विश्व चॅनलवर, आणि तुम्हाला पाहिजे ते कीर्तन ऐका हो, आणि भक्तिरसामध्ये डुबून जा. इतकं सोपं केलं तुमच्याकरता. नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. देवर्षि नारद महाराज की जय.
शिंपी दामा शेटी, शिंपी दामा शेटी, चिंता मोठी करी व देवाचे, देवाचे धरी पाया, देवाचे धरी पाया, व्हावे या लग्न नाम देवाचे. रामा राम राम हरे हरे रामा राम, राम राम रघुत्तमा, राम 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 सीतापते, राम राम. आर्या, ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नामदेव महाराजांच्या आयुष्यातल्या एका प्रसंगावरती सद्गुरू विठ्ठल शास्त्री महाराजांनी हे आख्यान रचलेलं आहे. नामदेव महाराजांचा जन्म मराठवाड्यातल्या पूर्वीच्या परभणी जिल्ह्यात आणि आताच्या हिंगोली जिल्ह्यात झाला. नरसी नावाचं गाव. वयाच्या 4-5 वर्षाचे ते होते तेव्हा प्रापंचिक अडचणीमुळं आणि भगवंतावरच्या विठोबावरच्या अतीव प्रेमामुळं त्यांचे वडील दामा शेटी हे पंढरपूरला राहायला आले आणि पंढरपूरच्या गोपाळपुऱ्यामध्ये एक छोटीशी झोपडी थाटली आणि त्या झोपडीमध्ये चौघे राहत होते. कोण कोण? दामा शेटी स्वतः, त्यांची पत्नी गुणाबाई, मुलगा नामदेव आणि एक अनाथ मुलगी सांभाळायला त्यांनी घेतली होती 7-8 वर्षाची, तिचं नाव जनाबाई. परिस्थिती जेमतेव, अगदी सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं हा प्रश्न. असं असताना सुद्धा उदार अंतःकरण होतं त्या काळच्या लोकांचं आणि संत प्रवृत्तीचे होते. त्यामुळं अनाथ मुलीला आश्रय दिला होता आणि हे चौघे त्या झोपडीमध्ये राहायचे. नामदेव महाराज आता मोठे झालेत, मोठे म्हणजे चांगले 16-17 वर्षाचे. त्या काळात 16-17 वर्षाचा मुलगा झाला की मोठा झाला म्हणायचे. 30 वर्षाचा झाल्यावर सुद्धा करिअर अजून ठरायचे म्हणायचे नाहीत. आणि नित्यनेम असा होता की दामा शेटी उठायचे आणि भगवंताचं दर्शन घ्यायचे आणि आपल्या कामाला जायचे. कोणत्या? जातीने शिंपी असल्यामुळं त्यांचं टेलरिंगचं दुकान होतं छोटंसं. आणे 2 आणे जे काही त्या कामातनं मिळायचे त्याच्यावर प्रपंच चालायचा. नामदेव महाराज उठायचे, घरची पूजा करायचे आणि आईने दिलेला नैवेद्य घेऊन विठोबाच्या दर्शनाला जायचे. नैवेद्य दाखवायचे, परत घरी यायचे, कपडे बदलायचे आणि वडिलांच्या धंद्यामध्ये मदत करण्याकरता जायचे. हा त्यांचा नित्यनेम. एके दिवशी काय झालं माहिती नाही, नामदेव महाराज पूजा करत होते आणि दामा शेटी घराच्या बाहेर पडले. विठोबाच्या मंदिरात आले, गाभाऱ्यात गेले आणि गाभाऱ्यात भगवंतासमोर मांडा टाकून बसले हो आणि भगवंताशी भांडायला लागले. भगवंताशी भांडायला अधिकार लागतो बरं का. आणि भगवंताला सांगायला लागले, देवा लक्ष नाही तुझं, माझा मुलगा मोठा झाला आहे, लग्नाला आला आहे, कोणी माझ्या घरी फिरकत नाही आहे, एकही पाहुणा येत नाही आहे, अरे गरिबी आहे रे, खायला काही मिळत नाही आम्हाला, आमची गरिबी बघून कोणीही आमच्याकडे फिरकत नाही. देवा एकादशी केल्यानंतर तू पावतोस असं ऐकलं होतं, 15 दिवसाची एकादशी सोड रे, 2 दिवसाला एकदा एकादशी करतात आमच्या घरी, सगळेजण करतात, तू कसा पावत नाहीस, कसा असा आंधळावून बसलायस. आपल्या बोलण्याचा भगवंतावरती काहीही परिणाम होत नाही हे पाहिलं आणि ताडदिशी दामा शेटी उठले. ऐसे बोलो नि दामा शेटी, कळेल तैसे कर शेवटी, हा सोनिया जगजेठी विठ्ठल शेटी झाला. ताडदिशी उठले, काय तुला करायचंय कर, असं राग म्हणाले आणि गाभाऱ्यातनं बाहेर पडले. ते बाहेर पडले आणि भगवंत हसले. हो का? इतके दिवस फक्त सांगत होता हो माझा मुलगा लग्नाला आलाय म्हणून, आज कर म्हणाला, आज्ञा झाली. भगवंत बोलावल्याशिवाय किंवा काम कर म्हटल्याशिवाय करत नाही बरं का. त्यामुळं भगवंताला आनंद झाला, माझ्या भक्तांनी मला काम सांगितलं. आणि भगवंतानी मूर्तीतून उडी घेतली हो, शंख चक्र गदा पद्म घेऊन नाही, एक वेगळा अवतार, मस्त जिरे टोपी, त्याला तुरा, बंद गळ्याचा जोधपुरी कोट, त्याला सोन्याची बटणं, खाली चुस्त पायजामा, मोजरी पायामध्ये राजस्थानहून मागवलेली आणि हातामध्ये एक लाकडी रूळ, त्याच्या दोन्ही बाजूनी वेढे. वेढे म्हणजे काठीला खालून एक रिंग असतं बघा, आपल्याकडे लोखंडाचं असतं, भगवंताच्या काठीला सोन्याचं होतं. आता त्रिखंडाचा नायक तो, त्याचं वैभव काय सांगायचं. आणि तो रूळ असा घेऊन पिळदार अशा मिशा आणि कर 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 वाहना वाजवत गाभाऱ्यातनं बाहेर पडायला लागले. कुणालाही दिसले नाहीत, रोज पूजा करणाऱ्यांनाही दिसले नाहीत. रोज पूजा करणाऱ्यांनी भगवंत दिसतो असं नाही बरं का, त्याच्याकरता भाव चांगला पाहिजे. आणि भगवंत बाहेर पडले, पण ज्याला दिसायचे त्याला दिसले हो. शेजारच्या गाभाऱ्यातून आवाज आला, हो कुठे? बायकोचं लक्ष असतंच नवऱ्यावर. भगवंत म्हणाले, हटकू नकोस, कामाला निघालोय.
आणि भगवंत तिथनं थेट निघाले आणि उगवले कुठे? भाग्यनगरात. भाग्यलक्ष्मी देवीचं मंदिर जिथे आहे त्या शहराला भाग्यनगर नाव होतं, आता त्याचं नाव हैदराबाद झालं आहे. त्या गावात गेले. बिदरच्या बादशहाचा एक सरदार ज्याचं नाव बाबाजी साहू, तो तिथे होता. गडगंज संपत्ती. दिवस रात्र कामाला लोक होती 10,000, म्हणजे 3 शिफ्टमध्ये काम चालायचं. आणि हजारो एकरचा मळा त्याचा. आणि त्याच्या कार्यालयाच्या बाहेर भगवंत प्रगट झाले. आता आजकाल जसं तसंच त्याही काळात होतं. आपण नाही का बसमध्ये चांगला सेंट मारलेला असेल आणि कपडे चांगले असेल तर पटकन जागा देतो बसमध्ये, तसं भगवंताचे कपडे पाहून, त्यांचे ते सोन्याचे बटणं चैन पाहून बाबाजी स्वतःच पळत बाहेर आला हो. आणि हात जोडून हा कुठून आले, कोण पाहिजे विचारायला लागला. आणि भगवंत आपली ओळख सांगायला लागले. विठ्ठल प्रभू तो दीन दयाळू दामा शेटे साठे. विठ्ठल प्रभू तो दीन दयाळू दामा शेटे साठे. सेवक झाला तो जग जेठे, सेवक झाला तो जग जेठे. क्षेत्र पंढरीत कोणी साहू दामा शेठे राहतो. त्याचे सकल काम मी पाहतो. शीलवंत गुणवंत त्यासी सुत नामदेव नायक तो. कांता सगुण गुणवते चाहतो. माझे नाव विठ्ठल घेऊन मला सर्वदा पाहतो. मी हे त्याचे चिंता वाहतो. त्याने जे मज आज्ञा केली ते मी धरतो पोटे. सेवक झाला तो जग जेठे. 4 लक्ष हे त्याचे मंडळी एक वृषाते वाहे. होतीस अंतचे ज्याच्या नाही. 10 लक्ष लावून लेखणे घासती सर्वाठाये. रोखे पुरजे देते ठाये. बहुत साहो पाहिले परंतु ऐसे नाही हातोटे. सेवक झाला तो जग जेठे. सेवक झाला तो जग जेठे. भगवंतानी आपली ओळख सांगायला सुरू केली. आता भगवंताचं बोलणं, खोटं बोलायचं नाही आणि खरं सांगायचं नाही. भगवंत सांगायला लागले, कुठून आलात? पंढरपूरहून आलो. कोणतं पंढरपूर? क्षेत्र पंढरपूर. नाव काय? विठ्ठल. काय करता? आमच्या तिथे एक मोठा साहू आहे. आता साहू शब्दाचे 2 अर्थ आहेत. साहू म्हणजे सावकार आणि साहू म्हणजे सज्जन. बाबाजी होता मोठा सावकार, त्याच्या डोक्यात तेच, त्याला वाटलं मोठा सावकार आहे. आणि भगवंत सांगत होते की मोठा संत आहे. त्याचं नाव आहे दामा शेट्टी. त्याचा मी नोकर आहे. सतत माझ्या नावाने ओरडत असतो, विठ्ठल इकडे ये, विठ्ठल हे कर, विठ्ठल ते कर. त्याचा एक मुलगा आहे नामदेव नावाचा. शीलवंत आहे, गुणवंत आहे खूप, नायक आहे, म्हणजे आपल्या मराठीमध्ये हिरो आहे, हिरो. आणि त्याच्या लग्नाकरता मी फिरतोय हो मुलगी पाहात. आणि बाबाजीने ऐकलं, पटकन हात धरले. विठ्ठलराव, कारभार काय हो? कारभार काय त्यांचा? भगवंत सांगायला लागले, 4 लक्ष ही त्याची मंडळी एक वृषाते वाही. याला वाटलं 4 लाख लोक आहेत हो आम्हाला. भगवंत सांगत होते घरातल्या 4ही जणांचं लक्ष माझ्यावर आहे. आणि वाहतूक करायला एक बैल ठेवलाय. तेवढा एकच होता हो दामाशेटीकडे, फक्त बैल होता, दुसरं काहीच नव्हतं. भूतीचा अंतची ज्याच्या नाही. भूती म्हणजे राख आणि भूती म्हणजे संपत्ती. बाबाजीला वाटलं संपत्ती खूप आहे, बैलांनी वाहतूक चालू आहे. आणि भगवंत सांगत होते घरात राख आहे, दुसरं काही नाही. 10 लक्ष लावून लेखणी घासती सर्वा ठाई.
10 लक्ष लेखणी म्हणजे त्याला वाटलं 10 लाख कारकून नोकरीला आहेत. आणि भगवंत सांगत होते बोटाला सुद्धा लेखणी म्हणतात बरं का शास्त्राच्या भाषेत. 10 लाख लेखणी हाताच्या लक्ष लावून घासतात तो रोज, आणि दिवस रात्र काम करतात म्हणजे दिवस रात्र भजन करतात. त्याला वाटलं दिवस रात्र काम करतात म्हणजे 3 शिफ्टमध्ये काम चालू आहे. आणि रोज नवे उत्पन्न करीती थापटोनी निजबाही रोखे पुरजे देती घाई. रोज उत्पन्न करतात आणि रोज नगदी देतात. जुन्या काळात ती पाटी असायची बघा, आमच्या येथे नौकरांना रोज पगार दिला जातो. बाबाजीला वाटलं तसं आहे. आणि हा काय भगवंत काय सांगत होते की रोज नवीन उत्पन्न करतात म्हणजे रोज पुण्य नवीन उत्पन्न करतात. हो, रोज भजन करतात, नवीन पुण्य उत्पन्न करतात आणि नगदी देऊन टाकतात. म्हणजे भजन झाल्या झाल्या, जप झाल्या झाल्या, कृष्णार्पणमस्तु ताबडतोब देऊन टाकायचं. भगवंतही बरोबर होते. बाबाजीच्या डोक्यात वाटलं फार मोठा सावकार आहे. त्यांनी भगवंताचे हात धरले, विठ्ठलराव विठ्ठलराव चला, आणि ओढतच आपल्या घरी घेऊन गेला. दिवाणखान्यात बसवलं आणि त्यांना सांगितलं, विठ्ठलराव अशा स्थळाच्या शोधात आहे आम्ही, माझी मुलगी आहे लग्नाची, तिच्याकरता आम्ही असं स्थळ शोधतोय तोला मोलाचं. भगवंत म्हणे बर, आणि पळतच आतमध्ये गेला आणि आतमध्ये आपल्या मुलाबाळांना सांगायला लागला एक छान स्थळ आलं आहे आपल्या राजाबाई करता. भगवंताचे कान तिकडंच होते. ऐकलं भगवंतानी, मुलीचं नाव राजाबाई, मुलाचं नाव नामदेव, जन्म नक्षत्र अनुराधा येतं, एक नाड येते. भगवंताच्या लक्षात आलं आता लग्न मोडणार. भगवंत म्हणे ठीक आहे, करू काहीतरी. त्रिखंडाचा नायक तो. भगवंतानी सुद्धा तिथे सांगितलंय बरं की पंचांग वगैरे जे आहे ते लग्न जोडण्याकरता आहे, मोडण्याकरता नाही. एका मर्यादेपर्यंत पत्रिकेला महत्त्व द्या, अतिरेक करू नका त्याचा. हे भगवंत सांगतात, हा मी नाही. आणि भगवंत बसले, हा आतमध्ये गेला. यांनी बायका पोरांना सांगितलं आणि त्या लेकराला तयार केलं. हो, राजाबाईला मस्त नऊवार नेसवली, तिला आणलं, एक चांदीचा चौरंग टाकला, भगवंतासमोर बसवलं तिला आणि गडबड करायला लागला, विठ्ठलराव बघा हो, विठ्ठलराव बघा हो. भगवंतानी इकडे तिकडे पाहिलं. बाबाजी ओरडायला लागला, अरे पंचांगणा. भगवंतानी आपल्या खिशातून पंचांग काढलं. बाबाजी म्हणे, हां विठ्ठलराव पंचांग खिशात. भगवंत म्हणे, पंचांग ज्याच्यावरून बनतं ते चंद्र सूर्य तारे ते सगळे माझ्या खिशात आहेत. तो म्हणे वा वा विठ्ठलराव, काय विनोदी स्वभाव आहे तुमचा. भगवंत म्हणे, माझा विनोद पाहिलाय कुठं तू अजून, नंतर म्हण. आणि भगवंतानी पंचांग पाहायचं नाटक केलं. आग्रह त्याचा पाहुन, आग्रह त्याचा पाहुन प्रभूने जात्याच पाहिले घटित. आग्रह त्याचा पाहुन प्रभूने जात्याच पाहिले घटित. आपुल्या हस्ते घाले, आपुल्या हस्ते घाले श्रीफळ साखर पुडा तिच्या वटीत. काय त्या लेकराचं भाग्य हो, त्रिखंडाचा नायक तिचा साखरपुडा घालतोय. काय भाग्य तिचं. त्या लेकरांनी पदर पुढे केला, भगवंतानी हातातला नारळ आणि साखरपुडा तिच्या पदरामध्ये टाकला. जुन्या काळामध्ये शेजारचे आजोबा, दूरचे कोणी नातेवाईक असलेले वयस्कर स्थळ पाहण्याकरता जायचे आणि आवडलं तर पक्क करून यायचे. आणि असं असताना सुद्धा ती लग्न टिकायची. बरं, तुमची मुलगी आमच्या मुलाशी कॅफेमध्ये भेटेल, ते दोघे ठरतील असं त्या काळात नव्हतं. कुणीतरी दूरचं यायचं, देवासारखं धावून यायचं आणि त्याच्याकडून लग्न ठरवलं जायचं आणि ते लग्न टिकायचे. हो, संस्कृतीने बांधल्या गेलेले होते ते. संस्कृती धरा आणि संस्कृती बघायची असेल, संस्कृती शिकायची असेल तर एकच उपाय, कीर्तन विश्वचे कीर्तन ऐका. आणि भगवंतानी तिचा साखरपुडा घातला. हो, तिला आशीर्वाद दिला आणि भगवंतानी त्यांचा निरोप घेतला. भगवंत परत निघाले. वेदाशी जो दुर्गम सागमाशे, वेदाशी जो दुर्गम सागमाशे, तो लग्न नामास्तव माघमाशे, तो लग्न नामास्तव माघमाशे. काढून आला, काढून आला, काढून आला निज आश्रमाला, काढून आला निज आश्रमाला. पडून देतो, पडून देतो निज आश्रमाला, पडून देतो निज आश्रमाला.
जो कुणालाही सापडत नाही तो सापडला, त्याचं एकमेव कारण भक्ती. भक्तीने बांधला जातो तो. आणि भगवंतानी स्वप्नामध्ये दृष्टांत दिला कुणाला, दामा शेटींना, आणि सांगितलं तुझ्या मुलाचं लग्न ठरवून आलोय भाग्यनगरच्या बाबाजीच्या मुलीशी, आणि माघ महिन्यामधली तारीख काढली आहे. झालं. दामा शेट्टी खुश झाले हो. झोपेतून उठले, त्यांनी गुणाबाईंना सांगितलं आपल्या नामाचं लग्न जुळलं. बरं, भगवंताला त्रास घ्यावा लागला आणि गावभर सांगायला लागले, हो आमच्या नामाचं लग्न जुळलं. गरिबाचं भलं झालेलं कुणालाही देखवत नाही. तेव्हाही तसंच होतं, आताही असंच आहे. गरिबीवर सगळे हसत असतात. हसायला लागले लोक, अरे तुम्हालाच खायला नीट मिळत नाही, पाचवं तोंड कशाला आणताय घरामध्ये. झालं. समाजाचा सगळा जो रोष आहे तो पाहायला दामा शेट्टीने, आणि ठरवलं की लग्नाची तारीख जवळ येते आणि आपलं आपण जाऊया, कुणाला बोलवायला नको. म्हणून दामा शेट्टी, आता परिस्थिती अशी होती, पत्रिका कुठून छापणार हो. निघाले चौघेजण, दामा शेट्टी, त्यांची पत्नी गुणाबाई, नामदेव आणि जनाबाई. दूरचा पल्ला आहे म्हणून 2 दिवस आधी निघाले. बैल घेतला सोबत, त्या बैलावरती दोघीजणी बसल्या आणि दिवस रात्र प्रवास करत पायी 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 दुसरे दिवशी लग्नाच्या तारखेच्या पहाटेला भाग्यनगरच्या वेशीवरती एक मळा दिसला. तिथे आले. मळ्यामध्ये पाणी वाहत होतं छानपैकी. दामा शेट्टी म्हणाले, जने सकाळची वेळ आहे, आपण चालून थकलोय, आंघोळ करू, पुढे जाऊ. आणि तिथे ते थांबले. न्याहारीला बसले आंघोळी करून. न्याहारी करत असताना त्या शेतातले लोक आले आणि त्यांना विचारायला लागले, कुठून आले? पंढरपूरहून. कोणत्या पंढरपूरहून? क्षेत्र पंढरपूर. कसं काय आले? आमच्या मुलाचं लग्न आहे. कोणाशी? बाबाजी साहूच्या मुलीशी. आणि ते सगळे लोक हसायला लागले हो, अपमान करायला लागले. अरे तुमचे कपडे काय, तुमच्या हातातले सगळे मातीचे भांडे, काय सांगताय म्हणे तुम्ही, तो सावकार आहे, 6000 एकर मळा आहे त्याचा. अपमान वाटायला लागला यांना. तेवढ्यात एक म्हातारा म्हणाला, आपल्याला काय करायचं आहे? ते म्हणतायत ना बाबाजीला बोलून आण. बाबाजी पळतच आला, वाजंत्री घेऊन आला. लग्न आलंय म्हटल्यावर पाहतो तर तिथं चौघं फक्त. बाबाजींनी पाहिलं आणि बाबाजी आपल्या नौकरांना म्हणाला, अरे हसू नका, प्रवासामध्ये चोरांनी लुटू नये म्हणून यांनी कपडे बदलले असतील. आणि बाबाजींनी पुढे येऊन सांगितलं, कुठून आलात? पंढरपूरहून. नाव काय? दामा शेट्टी. मुलाचं नाव काय? नामदेव. नावं तर बरोबर आहेत, मग असं काय होतं आहे? आणि मग बाबाजींनी शक्कल लढवली. हे बघा म्हणे, मी तुम्हाला ओळखत नाही. तुमच्या मुलाचं लग्न ठरवायला कोण आलं होतं? तुमचा मुनीम आला होता, त्याला घेऊन या, मुलगी देतो. आणि बाबाजी निघून गेला. आता आली का पंचायत? त्या शेतीच्या बांधावर कपाळाला हात लावून चौघे बसले हो. आणि दामा शेट्टींना रडू यायला लागलं. रडता रडता भगवंताला हाक मारायला लागले, पाव मजला पंढरी राया, पाव मजला पंढरी राया, शरण आलो मी तब पाया, शरण आलो मी तब पाया, पाव मजला पंढरी राया, पाव मजला पंढरी राया, शरण आलो मी तब पाया, शरण आलो मी तब पाया, शरण आलो मी तब पाया. वरती वैकुंठामध्ये भगवंत एका मंचकावरती पहुडले होते. डोळे शांत लावलेले होते. बाकी ज्या 7 जणी होत्या पडद्यामागे चर्चा करत बसल्या होत्या. आणि मुख्य अष्टनायिकापैकी जी मुख्य होती रुक्मिणी माता, ती भगवंताच्या चरणाजवळ भगवंताचे पाय दाबत बसली होती. बाबाजी दामा शेट्टी जसे ओरडायला लागले तसे भगवंतांनी फक्त डोळे उघडले. आणि रुक्मिणी मातेने विचारलं, का हो काय झालं? भगवंत म्हणे, काही नाही, ते आलेत चिरंजीवाला घेऊन दामा शेट्टी. मग जायचं आहे का? हो जायचं आहे, पण आत्ताच नाही, थोडं थांब. आणि त्यांचा हा संवाद पडद्यामागून सत्यभामेने ऐकला. पळतच बाहेर आली. कुठे जायचं? भगवंत म्हणे, कुठेही नाही. त्यामुळे आत्ता ऐकलं ना मी जायचं. भगवंत म्हणे, अगं लग्न आहे त्या नामदेवाचं, त्याची चर्चा आम्ही करत होतो, मग आम्हाला यायचं, आम्ही सगळे येणार. भगवंत म्हणाले, तुम्ही 16,108 एवढ्या जणी जर आलात तर त्या बाबाजीला वेगळा मंडप घालावा लागेल, तुम्ही ठरवा कोण कोण यायचं. आणि त्या आतमध्ये पळाल्या. रुक्मिणी माता परत पाय चेपीत बसल्या खाली. जनाबाईला वाटलं की दामा शेट्टीच्या बोलवण्यामुळं काही भगवंत येत नाही आहेत, मी बोलवते. आणि जनाबाई पुढे झाली आणि जनाबाई भगवंताला आवाज द्यायला लागली, करुणा घन रे विठ्ठला, तुझ विण जीवा कष्टला, करुणा घन रे विठ्ठला,
तुझ विण जीवा कष्टला पातकी म्हणून अभेर करीशे पातकी म्हणून अभेर करीशे उपाव मग खुंटला माझा उपाव मग खुंटला करुणा घन रे विठ्ठला तुझ विण जीवा कष्टला तुझ विण जीवा कष्टला. जनाबाई ओरडायला लागल्या आणि मधली ती लक्ष्मणा नावाची भगवंताची पत्नी पळत आली. देवा लवकर उठा. त्यामुळे काय झालं, ती जनाबाई जोपर्यंत चांगलं बोलते तोपर्यंत चला, तिने शिव्या जर सुरू केल्या ना तर अवघड होईल. जनाबाईच्या शिव्या फार बेकार आहेत बरं. अभंगात तिने शिव्या दिल्यात, पण शिव्या देण्याकरता सुद्धा ताकद लागते. भक्तियुक्त अंतःकरणाने दिलेल्या शिव्या भगवंताला प्रिय आहेत बरं. भगवंत हसतो तू त्या शिव्या ऐकून. आणि भगवंत म्हणाले थांबा थांबा, न बोलवता लग्नाला आपल्याला जायचं नाही आहे. दोघांनी बोलवलं नाही, फक्त ते दोघं मला सांगतायत काय झालंय ते. ज्याचं लग्न आहे त्यांनी कुठं बोलवलं आहे आपल्याला. आणि खाली नामदेवाच्या लक्षात आलं की आता पुरती फजिती आहे, उगीच या फंदात पडलो मी. आणि नामदेवानी जीवाच्या आकांताने भगवंताचा धावा सुरू केला. आगा धावत ये पांडुरंगा, आगा धावत ये पांडुरंगा, आगा धावत ये पांडुरंगा, आगा धावत ये पांडुरंगा, आगा धावत ये पांडुरंगा. ये माझे आये विठ्ठल रखुमाई, ये माझे आये विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल 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 रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. ये माझे आये विठ्ठल रखुमाई, लागतो तब पाये, लागतो तब पाये, लागतो तब पाये धृत शिवलिंगा, लागतो तब पाये धृत शिवलिंगा. आगा धावत ये पांडुरंगा, आगा धावत ये पांडुरंगा, आगा धावत ये पांडुरंगा, ये पांडुरंगा, ये पांडुरंगा. लेकरू आईला बोलवतं आणि आई येणार नाही असं होईल का हो. ऐसी ऐकताच वाणी निघता झाला चक्रपाणी, सवे त्याच्या 8ही जणी सहित रुक्मिणी निघाल्या. अहो या निघायचं का ही हाक मागेच राहिली. ताड दिशी भगवंत उठले पलंगावरनं आणि चालायला लागले हो. आणि नुसते निघाले नाहीत, निघताना आदेश काढला, त्रिखंडामध्ये आदेश फिरवला की सगळ्यांनी तयार होऊन या, सगळं ऐश्वर्य घेऊन या, तुमच्या भावाचं लग्न आहे. आणि आपलं सगळं ऐश्वर्य घेऊन सगळेजण तिथे हजर झाले. कोण कोण आलं? 56 कोटी यादव निघते, 56 कोटी यादव निघते, आप आपुले ऐश्वर्य घेते, आप आपुले ऐश्वर्य घेते. इंद्राणी सह यशची पती ऐरावते बैसोनिया, इंद्राणी सह यशची पती ऐरावते बैसोनिया. स्वर्गाचा देवांचा राजा इंद्र ऐरावत घेऊन खाली आला हो. देव सगळे हत्ती घोडे घेऊन आले आणि त्या बाबाजीच्या मळ्यामध्ये जे गच्च गर्दी झाली म्हणता, कोणी कोणाला दिसेना हो. भगवंत फक्त चौघाला कळले बरं दिसले, दामा शेटी, नामदेव, गुणाबाई आणि जनाबाई. भगवंतांनी ताबडतोब कृपादृष्टीने त्यांचे कपडे बदलले आणि सज्ज केलं त्यांना. आणि देव त्यांच्या पत्नी अलंकाराने मडलेले सगळे हत्ती घोडे ह्या सगळ्यांना घेऊन देवाने आज्ञा केली, बोलवा बाबाजीला.
आणि बाबाजी पळत आले हो तिथे. हा 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 हा, विठ्ठलराव तुम्ही आलात, आता सगळं सोपं जाईल. भगवंत म्हणे, मी आल्यावर सगळं सोपं होतं का? कळलं का तुला? सांग यांना. काल्पनिक आहे म्हणून सांगतात, त्यांना सांग की मी आल्यावर सगळं सोपं होतं. आणि बाबाजी भगवंताला हात जोडायला लागला, आता लवकर आटपा. भगवंत म्हणे, तुझ्यापेक्षा मला घाई आहे, लवकर आटप. आणि सीमंती पूजनाची तयारी झाली हो. सीमेच्या पलीकडे केलं जातं ते सीमांत पूजन. आणि त्याची पूजा झाली आणि नवरदेव आणि सगळेजण आलेले वराडी यांची वरात निघाली. वाजत गाजत एका पालखीमध्ये नामदेवाला घेतलं आणि प्रत्यक्ष भगवंत पाठीशी त्यांच्या चालायला लागले. देव, हत्ती, घोडे काय सांगता, थाटमाट सगळा. आणि वाजत गाजत ती वरात आली एका मोठ्या मंडपाच्या दारामध्ये. तो मंडप कसा होता? आमच्या महाराजांनी त्याचं वर्णन केलं आहे. एक कोसभर मंडप दुस्तर, एक कोसभर मंडप दुस्तर, रुंदे लांबे सहस्त्र खांबे, हिरे लावले भले चांगले, किन खाबाचे वितान केले, सुरते मोते लावून झालर, तरे तरेचे केले मखर, चक्री फिरते वेशाचे तोपे, गिरगिर फिरते भोळे जनते, टुकटुक बघते, दिल्या कनाते बहुत बनाते, रत्न जडित चौबारा मध्ये, सदरा केल्या निद्रा लागते, कारंजाच्या धारा उडते, पुढे वारांगणा नाचती, ठाये ठाये बिलवर हंड्या, सुवर्ण दांड्या लावून पंखे वारा घेती, महाउकाडा झाला म्हणती, लोका सांगे नीट बसा, सतरंजीच्या लोडतीवरच्या वरे गालीच्या बैठकी खाशा, टाकून साऱ्या सोयऱ्या शिपाचा राजावे, बाबा जे सांगे आता यावे, आता यावे, आता यावे हो. जुन्या सुज्ञ लोकांना कळालं असेल हा कटाव आहे. जुन्या कीर्तनाचं वैभव होतं होय. कटाव, दिंडी, साकी, ठुमरी ही कीर्तनातून आली आहे सगळीकडे. हे वैभव होतं जुनं. आणि भगवंताच्या तालमीमध्ये, भगवंताच्या आज्ञेने झालेला तो मंडप एक कोसभर लांब रुंद होता म्हणे. गोल असा मंडप केलेला आणि आतमध्ये बोहलं होतं बरं का, स्टेज नाही. आणि त्या बोहल्यावरती नवरा नवरीला उभं केलं जायचं आणि सगळ्या गोल कडेनी भारतीय बैठक टाकलेली, मस्तपैकी अत्तराचे फवारे चालू आहेत, कोपऱ्यामध्ये ऑर्केस्ट्रा आहे, पण स्वर्गातल्या रंभवृषी नाचत आहेत बरं का. आणि इतकं छान वातावरण. आणि प्रवेशद्वारावरती बाबाजी आपला कमरेतून वाकून सगळ्यांचं स्वागत करतात, या या या. आणि तुडुंब भरला हो सगळा, खचाखच भरला. आता भगवंत तिथे असल्यावर काय सांगता. आणि घोषणा झाली की मुलीच्या मामांनी मुलीला आणा. आणि मुलीचा मामा मुलीला कडेवर घेऊन यायला लागला. आणि गुणाबाईच्या डोळ्यात पाणी आलं हो. हे नामदेवाला कुठे मामा आहे, कोण येणार हो, परिस्थिती आमची अशी. अरे भगवंत खरेच पाठीशी होते हो. जो पाठीशी तो मामा. पटकन भगवंत पुढे झाले, त्यांनी उचललं नामदेवाला आणि बोहल्याकडे घेऊन जायला लागले. सगळे लोक थक्क झाले. भगवंत खऱ्या अर्थाने मामा झाला हो. आणि खऱ्या अर्थाने देवांच्या, ब्राह्मणांच्या आणि प्रत्यक्ष त्रिखंडाच्या नायकाच्या भगवंताच्या साक्षीने नामदेव महाराजांचं लग्न थाटामाठात साजरं झालं. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे का घडलं? फक्त आणि फक्त भक्तीच्या जोरावर. फक्त भक्तीच्या जोरावर. भक्ती जर तुमची शुद्ध असेल तर भगवंतसुद्धा तुमच्याकडे पाणी भरतो. याची उदाहरणं आहेत. त्यामुळं भक्ती करा. आणि भक्ती करण्याकरता कीर्तन ऐका. आणि कीर्तन ऐकण्याकरता फक्त क्लिक करा कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल. म्हणून पूर्वपदामध्ये महाराज म्हणतात, भक्ती एक गोड, भक्ती एक गोड, भक्ती एक गोड, भक्ती एक गोड. वा वा. शून्य आकाश जोंबती योगे, शून्य आकाश जोंबती योगे, मन वाणीला हे जेथे लागे नाही जोड,
मन वाणीला हे जेथे लागे नाही जोड भक्ती एक गोड भक्ती एक गोड भक्ती एक गोड भक्ती एक गोड कृष्ण मुकुंदा माधव नामे कृष्ण मुकुंदा कृष्ण मुकुंदा माधव नामे चूडामणी जापुरे चूडामणी जापुरे भजनाची खोड चूडामणी जापुरे भजनाची खोड भक्ती एक गोड 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय विष्णवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय मधुसूदनानंद सरस्वती स्वामी महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा। हे कीर्तन लाईक करा शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा। कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे। आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे लोकप्रिय होत आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा। 61 साजरी करत असताना 75 साजरी करत असताना घरात नवीन बाळाचा जन्म झालाय बारसं झालंय कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा। हे एक ईश्वरी कार्य आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो।